नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवेप्रमाणे परमनंट पदांची गट क आणि ड ची जाहिरात आलेली आहे। ती म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं कृषी विद्यापीठ जे आहे ज्याच्यामध्ये पहा गट ड ची पदं भरली जात आहेत, ज्यामध्ये पहा मत्स्य सहाय्यकचं पद आहे जे की 4थी पासवरती भरलं जात आहे आणि राज्य मत्स्य विभागाचं फ्रेश वॉटर फिश कल्चर प्रमाणपत्र पाहिजे तुमच्याकडे। याची परीक्षा देखील होणार नाही, 60 गुणांची व्यावसायिक चाचणी होणार आहे आणि शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। अशी ही गट ड ची काही पदं आहेत जे की मित्रांनो भरली जात आहेत, परंतु यासाठी कोण अर्ज करू शकणार आहे, याची नेमकी पात्रता कोणासाठी आहे, कोणासाठी ही जाहिरात आलेली आहे, संपूर्ण माहिती टू जेड तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। त्यानंतर बघा गट ड मध्ये अजून ऑलमॅनचं पद आहे, याला फक्त 10वी पास वरती या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। याच्यामध्ये परीक्षा तुमची होणार आहे, त्याचा सिलेबस देखील दिलाय पहा। मजूरचं पद आहे, याला 4थी पास वरती अप्लाय करता येणार आहे आणि अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे। याची परीक्षा होणार नाही, याच्यामध्ये व्यावसायिक चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी होणार आहे। त्यानंतर बघा माळीचं पद आहे, ग्रंथालय परिचरचं पद आहे जे की या ठिकाणी 10वी पास वरती भरलं जात आहे आणि ग्रंथालय शास्त्रातील या ठिकाणी पद प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा चौकीदारचं पद आहे, 7वी पास वरती फक्त अर्ज करता येणार आहे। याला व्यावसायिक चाचणी होणार आहे फक्त तुमची या ठिकाणी आणि 40 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे आणि याच्यामध्ये म्हटलंय सदृढ प्रकृती असणारा माजी सैनिकांना प्राधान्य देखील याच्यामध्ये असणार आहे। परिचरचं पद बघा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण होती, फक्त परीक्षा देखील याची होणार आहे आणि प्रयोगशाळा परिषदचे पद आहे 10वी पास वरती ही सर्व पदं जी आहेत भरली जात आहेत। याच्यामध्ये काही पदांसाठी परीक्षा देखील होणार आहे। तर ही गट ड ची पद आहेत मित्रांनो। त्यानंतर बघा गट क मध्ये देखील पद याची देखील जाहिरात आहे, वेगळ्या 2 जाहिराती आल्यात, वाहन चालक, पंप परिचर, कनिष्ठ यांत्रिक, वरिष्ठ यांत्रिक, ग्रंथालय सहाय्यक, त्यानंतर बघा शाखा सहाय्यक आणि टंकलेखक आणि वरिष्ठ लिपिकची पद आहेत। तर ही संपूर्ण पदं जी आहेत मित्रांनो जवळपास 600 प्लस पदांची ही जाहिरात आहे गट क व ड ची। आता ही जी पदं भरली जातात यासाठी फक्त आणि फक्त कोण अर्ज करू शकतं त्याची माहिती आपण बघूयात। बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषीनगर अकोला महाराष्ट्र यांच्या मार्फत ही जाहिरात देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये बघा गट ड मध्ये त्यांनी काय म्हटलंय, राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी 50% रिक्त पदं जी आहेत मित्रांनो केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरिता विशेष भरती राबवण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे। तर बघा आता तुम्ही प्रकल्पग्रस्त असणं गरजेचं आहे या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी आणि तेही त्याच कृषी विद्यापीठाचे जे बाधित तुम्ही असाल त्या कृषी विद्यापीठामध्ये तुमचं प्रकल्पामध्ये जमीन वगैरे गेलेली असेल, तिथून तुमचं प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला अर्ज करता येईल। सरसकट सर्व प्रकल्पग्रस्तांसाठी देखील ही जाहिरात नाही आणि सर्व सामान्य उमेदवार तर या ठिकाणी अप्लाय करू शकणारच नाही। बघा 25 फेब्रुवारीलाच ही लेटेस्ट जाहिरात आलेली आहे। आता बघा एकूण रिक्त पदांपैकी 50% पदं प्रकल्पग्रस्तांमधून ही भरली जात आहेत आणि बाकी जी 50% पदं आहेत त्यांची देखील सरळ सेवेने सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी लवकरच जाहिरात देखील येऊ शकते, कारण की टोटल जी एकूण पद आहेत मित्रांनो त्यापैकी फक्त 50%च पदं एक विशेष बाब म्हणून या ठिकाणावरून भरण्यात येत आहेत। तर ही सरळ सेवा अनुशेष भरून काढण्याकरिता ही पद भरते, म्हणजे परमनंट पद असणार आहे सरळ सेवेप्रमाणे। तर बघा या पदांसाठी जसं की प्रयोगशाळा परिचर हे पद आहे, परमनंट पदांप्रमाणे वेतन असणार आहे 19,900 ते 63,200 प्लस सर्व भत्ते वगैरे तुम्हाला असणार आहेत। कृषी विद्यापीठामध्ये ही भरती होते आणि याच्यामध्ये देखील कॅटेगरी वाईज तुम्हाला बघा आरक्षण इथं सामाजिक समांतर आरक्षण देखील असणार आहे। मात्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र तुमच्याकडे त्या विद्यापीठाच्या क्षेत्रामध्ये तुमची जमीन गेलेली असेल तर ते तुमचं या ठिकाणी मागितलं गेलेलं आहे। दोन्ही जाहिराती त्याच पद्धतीने आहेत आणि ही गट क ची देखील जाहिरात पाहू शकता। याच्यासाठी देखील फक्त आणि फक्त गट क संवर्गातील रिक्त पदे जे आहेत 50% पदे त्याच कृषी विद्यापीठाच्या बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्यासाठी ही विशेष भरती म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे। ही देखील परमनंट भरती असणार आहे। आत्ताच ही जाहिरात आलेली आहे 27 फेब्रुवारी 2025 ला, थोड्याच वेळापूर्वीची। याच्यामध्ये देखील पाहू शकता कॅटेगरी वाईज सर्व वॅकन्सी तुम्हाला पाहायला भेटतील। आता वयोमर्यादा बघा काय असणार आहे, 18 वर्ष कंप्लीट पाहिजेत। खुल्या प्रयोगासाठी या ठिकाणी 18 ते 38 वर्ष आहे आणि राखीव प्रयोगासाठी 18 ते 43 वर्ष वयोमर्यादा आहे। प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला वेगवेगळी वयोमर्यादा इथं पाहायला भेटेल। आता याच्यासाठी अर्ज जे आहेत 10 मार्च पासून ते 10 एप्रिल पर्यंत होणार आहेत। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होणार आहेत, अर्ज अजून सुरू झालेले नाहीत। खुल्या प्रयोगासाठी 500 रुपये फीस आहे, राखीव प्रयोगासाठी 250 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा संपूर्ण माहिती दिलेली आहे, याच्यामध्ये डोमासाईल वगैरे
त्याचबरोबर आरक्षणाबद्दलची माहिती देण्यात आलेली ही संपूर्ण PDF फाईल दोन्हीच्या दोन्ही PDF फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल, तिथून तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीच्या ह्या 2 जाहिराती ज्या आहेत या ठिकाणी आलेल्या आहेत। फक्त आणि फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारच या ठिकाणी अप्लाय करू शकतील। गट क ची देखील जाहिरात पाहू शकता, याच्यामध्ये देखील सेम पात्रता या ठिकाणी आहे आणि सेम 10 मार्च पासून ते 10 एप्रिल पर्यंत अर्ज करता येणार आहे। परीक्षा फी देखील सेम या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। याच्यामध्ये बघा संपूर्ण माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे। कोण अर्ज करू शकणार आहे, तर फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारच या ठिकाणी अर्ज करू शकतील, हेही लक्षात राहू द्या। त्यामध्ये म्हटले देखील आहे बघा, सदर जाहिरात ही केवळ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला प्रकल्प बाधितांकरिता निर्गमित करण्यात येत असून इतर प्रकल्पातील कुठल्याही प्रकल्प बाधित व्यक्तींनी सदर जाहिरातीमध्ये अर्ज करू नये। अर्ज केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे। त्यामुळे जाहिरात व्यवस्थित वाचून त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज जो आहे तो करायचा आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहता येईल। याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।